टेक्नॉलॉजी लर्न हॅपीली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बघणार आहोत इंग्रजी वाचनासंदर्भात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वर आय असणारे 3 अक्षरी शब्द बघणार आहोत. त्याची वाचनाची पद्धत बघा कशी आहे. 3 अक्षरी शब्द वाचनासाठी पहिल्या 2 अक्षराचा आवाज घ्यावा व तिसरा अक्षराचा आवाज त्याला आपल्याला जोडायचा आहे. BID यामध्ये बी आयचा आवाज घ्यायचा आहे बी आणि डी चा आवाज घ्यायचा आहे ड आणि बीडचा अर्थ होतो बोली. पुढील शब्द आहे BIN. याच्यामध्ये बघा बी आयचा आवाज घेतला बी, एन चा आवाज घेतला न, बीनचा अर्थ होतो कचऱ्याचा डब्बा. त्या पुढील शब्द आहे बघा DIG. डी आणि आयचा आवाज एकत्र घ्यायचा डी, जी चा आवाज ग, डिग. डिग म्हणजे खोदणे. FIG. चा आवाज फी, जी चा आवाज ग, फिग. फिग म्हणजे अंजीर. FIN. चा आवाज घ्यायचा आपल्याला फी, यांचा आवाज न, फिन. फिन म्हणजे माशाचा पर किंवा पंख. HIT. चा आवाज होतो ही, टी चा आवाज होतो ट, हिट. हिट म्हणजे मारणे. पुढील शब्द आहे KID. बरोबर, KI चा आवाज की, डी चा आवाज घ्यायचा आहे ड, कीड. कीड चा अर्थ होतो मूल. हा शब्द तुम्ही वाचा. बरोबर, लिप. आणि लिपचा अर्थ होतो ओट. पुढील शब्द बघूया LID. LI चा आवाज घ्यायचा आहे ली, डी चा आवाज घ्यायचा आहे ड, लीड. लीड म्हणजे झाकण. नी. बी चा आवाज ब, नीब. नीब म्हणजे पेनाची टोक. WIN. यामध्ये डब्ल्यू चा आवाज होतो व, आय चा आवाज होतो ई म्हणजे वी, एन चा आवाज न, विन. विन म्हणजे जिंकणे. WIG. या ठिकाणी पहिले 2 शब्द WI, त्याचा आवाज घ्यायचा वी, जी चा आवाज घ्यायचा ग, विग म्हणजे केसाचा टोप. PIG. या ठिकाणी PI चा आवाज घ्यायचा आहे पी, जी चा आवाज घ्यायचा आहे ग, पीक. पीक म्हणजे डुक्कर. आता तुम्ही इंग्रजी शब्द वाचू शकतात. फक्त नियम आपला एकच असेल, पहिल्या 2 अक्षरांचा आवाज घ्या, त्याला तिसऱ्या अक्षराचा आवाज जोडा. या ठिकाणी आय चा आवाज घ्यायचा आहे आपल्याला ई. बरोबर, फिक्स. पुढील शब्द आहे FIT. या ठिकाणी बघा तुम्ही FI चा आवाज घ्याला, त्याला टी चा आवाज जोडा. मला बरोबर वाचता येणार शब्द फिट. छान. DID. डीड. पुढील शब्द आता तुम्ही वाचायचे आणि तुमची उत्तरं बरोबर आहे का नाही ते तुम्हाला समोरच दिसेल. सी अँड रीड. SIT, HIM, BIG, SIX, ZIP, TIN. बघा वाचता येत आहे का? या ठिकाणी DIP, डीप, TIP, टिप, RIP, रिप, MID, मिड, VIM, विम, RIM, रिम. Thank you for watching my channel. Learn happily. Goodbye.